आणि वाचकांनो, आजच्या व्हिडिओचं जे शीर्षक आहे ते आहे सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेन्शिएट. हा माझं जो पुस्तक आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, या पुस्तकातला हा एक टॉपिक आहे, सन इंटिग्रेट अँड मून डिफरेन्शिएट. आता सन इंटिग्रेट अँड मून डिफरेन्शिएट याचा नेमका अर्थ काय होतो तर नीट लक्षात ठेवायचं की न्यूटनने कॅल्क्युलसचा शोध लावला. न्यूटन इज द ग्रेटेस्ट इंटेलेक्च्युअल पर्सन इन द हिस्ट्री ऑफ द ह्युमन बिईंग, नो डाऊट. पण डिफरेन्शिएशनचं नक्की मिनिंग काय आहे हे आजपर्यंत आपण शोधू शकलो नाही. इंटिग्रेशनचं नेमकं मिनिंग काय आहे आजपर्यंत आपण शोधू शकलो नाही. याचं संपूर्ण जे विस्तृत विवरण आहे, याचं पूर्ण जे डिटेल्स आहेत हे त्या पुस्तकात दिलेले. तर मला एवढं सांगायचं आहे की डिफरेन्शिएशन म्हणजे काय. बघा, स्ट्रेट लाईन म्हणजे ही डिफरेन्शिएट होत नाही. जी लाईन स्ट्रेट लाईन आहे ना ती डिफरेन्शिएट होत नाही. स्ट्रेट लाईन का डिफरेन्शिएट होत नाही? स्ट्रेट लाईनचा वेक्टरशी संबंध आहे, नीट लक्षात घ्या. स्ट्रेट लाईनचा वेक्टर संबंध आहे. स्ट्रेट लाईन का डिफरेन्शिएट होत नाही तर डिफरेन्शिएशन म्हणजे कुठल्याही गोष्टीतून, कुठल्याही फंक्शनमधून स्पेस आणि टाइम अलग करणं, याला डिफरेन्शिएट. एखादी फंक्शन डिफरेन्शिएट होते म्हणजे काय होतं की त्याच्यातून स्पेस आणि टाइम हे काय होतात, अलग होतात, डिफरेन्शिएट होतात. डिफरेन्शिएशन इज द प्रोसेस इन विच अँड टाइम इज डिफरेन्शिएटेड फ्रॉम इच अदर. स्ट्रेट लाईनमध्ये टाइम आणि स्पेस एकत्र असतात. स्ट्रेट लाईनमध्ये टाइम आणि स्पेस एकत्र असतात. जेव्हा ती रेषा काय होते, इन्क्लाइंड, थोडीफार का होईना इन्क्लाइंड होते किंवा इन्क्लाइंड होते किंवा अल्बर्ट आइन्स्टाईनच्या भाषेमध्ये वक्री होते, तेव्हा टाइम आणि स्पेस डिफरेन्शिएट. तर त्याच्याविषयीचं डिटेल जे आहे ना ते मी माझ्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि नॉर्मली जो आहे ना की इंटिग्रेशनचा संबंध सूर्याशी. सूर्याशी म्हणजे इन व्यापक अर्थ सेंट्रल फोर्सशी, आणि डिफरेन्शिएशनचा संबंध हा पण सूर्याशी आहे, पण डिफरेन्शिएशन अलॉंग विथ मून, म्हणजे मूनशी जास्त संबंध आहे डिफरेन्शिएशन. डिफरेन्शिएशन इज द प्रोसेस विच इज मोर कन्सर्न विथ द मून. तर मून म्हणजे काय, इथे मूनचा प्रतिकात्मक अर्थ काय घ्यायचा. इट इज नॉट अ एस्ट्रोलॉजिकल फॅक्ट, मतलब इट इज नॉट अ कन्सर्न विथ द एस्ट्रॉलॉजी. ज्योतिषाशी संबंध नाही हे शास्त्र. इट इज अ प्युअर अप्लाइड सायन्स. It is a pure physics which is based upon the Newtonian mechanics, Newtonian mathematics, totally mathematics वर हे स्टेटमेंट जे आहे हे सायंटिफिक स्टेटमेंट आहे. इथे चंद्राचा अर्थ, इथं मूनचा अर्थ काय घ्यायचा आहे. मूनचा अर्थ ऑब्जेक्ट इन विच द फोर्स इज गोइंग टू ॲक्ट. तर याच्याविषयीचं जे डिटेल आहे ते मी माझ्या पुस्तकामध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड विच इज नथिंग बट द ब्रीफ हिस्ट्री ऑफ फिजिक्स, मॅथमॅटिक्स अँड टाईम, ही स्टीफन हॉकिंगच्या ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईमवर कमेंटरी आहे किंवा त्याचा पुढचा भाग आहे असं समजलं तर हरकत नाही. तर वाचकांनी पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.